सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि नवरात्रीतील 6वा दिवस साधून भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। भाजपच्या जाहीरनाम्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या या जाहीरनाम्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे असतील याकडे देशाचं लक्ष आहेच। मात्र उद्या 14 एप्रिल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आणि राम नवमीपर्यंत म्हणजेच या नवरात्रीतील 6व्या दिवशीचा मुहूर्त साधत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, भाजपचा जाहीरनामा उद्या येतोय, काय असतील मुद्दे, काय अपेक्षित? लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबतच नवरात्रीचा 6वा दिवस या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार। आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षभर या संदर्भात अनेक प्रकल्प राबवण्यात आले होते। जवळपास नमो ॲपवरून जवळपास 40,000पेक्षा जास्त सूचना या जाहीरनामा संदर्भात आल्या होत्या। त्यानंतर सोबतच देशातील सर्व विधानसभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून सूचना मागवल्या होत्या। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने या संदर्भात 3 बैठका घेतल्या। 3 बैठका घेतल्यानंतर या संदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध करायचा निर्णय घेतला आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा देखील आणि उपस्थित राहतील। सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित राहणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या सभागृहामध्ये जे पक्ष मुख्यालय आहे त्या सभागृहामध्ये भव्य कार्यक्रम करण्याचा देखील प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। उद्या कळेलच आपल्याला भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी।